नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। मनोज जरांगे पाटलांचा मुंबई आंदोलनाचा मार्ग अखेर ठरलेला आहे। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता मुंबईकडे जरांगे पाटील पायी निघणार आहेत। अंतरवाली, बीड, अहमदनगर, पुणे, पनवेल मार्गे मुंबईमध्ये त्यांचा हा मोर्चा धडकणार आहे। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना हे आवाहन केलंय। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मार्ग सकाळी 9 वाजता निघणार। शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतो, जालना जिल्ह्यातून पाडळशिंगी मार्गे मादळमुई, तांदळा, मातोरी, खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण। पाथर्डी, तिसगाव, करंजी घाट मार्गे अहमदनगर मार्गे केडगाव, सुपा मार्गे शिरूर मार्गे शिक्रापूर, रांजणगाव मार्गे वाघोली, खराडी बायपास मार्गे सरळ चंदननगर मार्गे आपण पुढे पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला पण लागतोय। लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी, चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो। नाही, अजिबात नाही। जीव गेला तरी माघार नाही। मराठा समाजाला शब्द, सरकारला सुद्धा आता माघारी नाही। तुम्ही आम्हाला गोळ्या बी घातल्या तिथं सरकारनं मुंबईत, तरी माघार नाही म्हणजे नाही। समाजासाठी जीवन अर्पण केलेलं आहे, मरेपर्यंत अर्पण केलंय। दोन्ही पैकी एक माघारी घेऊन येणार। आरक्षण नाही तर मला घेऊन यावं लागणार। मराठ्यांनो अशी धडक मारा की देशात अशी कुणी धडक मारली नसेल। आणि गेल्यावर बिना यशाच्या माघारी नाही यायचं, विजयच घेऊन माघारी यायचं। याच्यासाठी घरी नाही थांबायचं, आता घराच्या बाहेर पडायचं। कारण आपण खूप संध्या सरकारला दिलेल्या आहेत, खूप संध्या सरकारला दिल्या। आता आपल्याला ते आरक्षण घेऊन यायचं। इतकं सज्ज राहा, दक्ष राहा की कुठं एक काडी सुद्धा पायाखाली आली नाही पाहिजे आपल्याला मोडी। पण मुंग्यासारखे मराठे मुंबईकडे कूच केलेले दिसले पाहिजे।